सध्या मराठी भाषा आणि मराठी शाळा हा विषय ऐरणीवर आलेला आहे. मराठीची गळचेपी होते. मराठीची गळचेपी होते आहे. म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलात त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं करायला सांगितलेलं आहे. असं म्हणून महाराष्ट्र सरकारने मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या SSC बोर्डाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा सक्तीची करायची असं ठरवलं. 2 महिने त्याला लोकांनी विरोध केल्यानंतर सरकारने अनिवार्य हा शब्द काढला आणि सर्वसाधारण हा शब्द आणला. पण प्रत्यक्षामध्ये हिंदीची सक्ती तशीच राहिली, कारण इतर भाषा म्हणजे तमिळ असेल, मल्याळम असेल, इतर भाषा शिकवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि लागणारं तांत्रिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महाराष्ट्र सरकारकडं नाही. त्यामुळे अपरिहार्यपणे सरकार हिंदीत शिकवणार होतं. पण लोकांनी रेटा लावल्यामुळे सरकारला ते शासन निर्णय मागे घ्यायला लागले. म्हणजे सरकारचा गळचेपी करण्याचा निर्णय पूर्ण झाला होता. पण सरकारला असंही वाटलं की आपल्याकडे राक्षसी बहुमत असल्यामुळे कोणीच काही आपलं वाकडं करू शकणार नाही. पण अंतिमतः जनमताच्या रेट्यामुळे सरकारला अर्ध माघार घ्यायला लागली. पण सरकारने पूर्ण माघार घेतली आहे असं म्हणता येत नाही, कारण नरेंद्र जाधवांच्या समितीची त्यांनी स्थापना केली आहे. समितीची घोषणा होऊन 1 महिना उलटला, पण अजूनही त्या समितीच्या इतर सदस्यांची नावं जाहीर झालेली नाहीत. दरम्यान नरेंद्र जाधव दिवसाला 1 अशा पद्धतीनं मुलाखती देत फिरत आहेत. त्याच्यामध्ये ते त्रिभाषा सूत्र असणार, त्रिभाषा सूत्र नसणार, नवीन शैक्षणिक धोरणच आपण आणणार आहोत, अशा सर्व गोष्टी सांगतायत. हे सगळं पाहता महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर, विषय पत्रिकेवर मराठी भाषा हा असलाच तर शेवटून पहिला विषय आहे आणि त्यामुळे तो निश्चितपणाने मराठी भाषेच्या गळचेपीचाच प्रश्न आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.